ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय मित्रांनो, नमस्कार. उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपली कविता आहे तेची असे उत्तम ज्ञान. तेची असे उत्तम ज्ञान. त्या ज्ञान प्राप्त करण्याचे बरेच मार्ग आहे, पण कोणतं ज्ञान श्रेष्ठ आहे आणि आपण ज्ञान कशा प्रकारे प्राप्त केलं पाहिजे हे आपण या कवितेमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. जग बघण्यासी नेत्र दिलेत, सगळे बघती दृश्य जगाला. सामान्य मानव केवळ बघतो, निरीक्षण दृष्टी नसते त्याला. निरीक्षण दृष्टी नसते त्याला. तर बघा, भगवंताने आपल्याला हे शरीर दिलं आहे आणि या शरीरामध्ये इंद्रिय दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला डोळे आहेत. ह्या डोळ्याने आपण हे जग बघतो. सगळेच बघतात, पण बघा सामान्य माणूस कसा बघतो आणि बुद्धिमान माणूस कसा बघतो. आता आपण जग जेव्हा बघत असतो तेव्हा आपण फक्त जग वरवर बघत असतो. आपण कधी खोलात जाण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या जगाबद्दल काहीच कळत नाही. संपूर्ण आयुष्य आपण या जगात राहतो आणि ही भगवंताची एवढी सुंदर सृष्टी, पण आयुष्यभर या जगामध्ये राहूनसुद्धा या जगाविषयी काहीही माहिती आपल्याला नसते आणि आपण आलो तसंच निघून जातो. म्हणजे काहीही आपण शिकत नाही. मग आपल्याला शिकायचं असेल तर काय करायला पाहिजे? आपण म्हणतो ना की निरीक्षण करायला पाहिजे. कारण आपण शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो आणि पुस्तकं वाचतो. त्यामधलं ज्ञान आपल्याला भरपूर असतं, भरपूर ज्ञान आपल्याला मिळतं, पण ते पुरेसं आहे का? नाही आहे. म्हणून आपल्याला प्रॅक्टिकल करावं लागतं. आपल्याला जे काही आपण शिकलो ते करून दाखवावं लागतं. ह्या केल्यामुळे आपल्याला शिक्षण मिळतं. नुसतं पुस्तकं वाचून मिळत नाही, तर हे अनुभवाचं ज्ञान आहे. तुम्ही ती गोष्ट केलेली आहे, तुम्हाला अनुभव आहे, ते ज्ञान तुमचं कायमचं राहील, ते जाणार नाही. पण नुसतं पुस्तकी ज्ञान असेल तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. म्हणून प्रत्येक संस्थेमध्ये किंवा प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी दिल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग देतात की तुम्हाला जे ज्ञान आहे ते राहू द्या, ते पुस्तकातलं आहे, पण इथे ते कसं काम करायचं आहे हे शिकवलं जाईल. त्याचा तुम्हाला काही उपयोग पण होणार नाही. म्हणजे हे जे आपण करतो त्यापासून जे ज्ञान मिळते, किंवा ज्या गोष्टीचं आपण सूक्ष्म निरीक्षण करतो त्यापासून आपल्याला बरंच काही ज्ञान मिळू शकते. पण आपण कधी निरीक्षणच करत नाही. आपल्यामध्ये ती निरीक्षण शक्तीच नाही की प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण केलं पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये येतच नाही. त्यामुळे आपल्याला निसर्गापासून काहीही शिकता येत नाही. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण आपण कुठे शिकतो? कारण आपल्यामध्ये निरीक्षण शक्ती नाही. कारण आपण सामान्य माणसं आहोत. आपल्यामध्ये ती दृष्टी अजूनही आलेली नाही. त्यामुळे आपण फक्त बघतो पण निरीक्षण करत नाही. म्हणून म्हटलं आहे, जग बघण्यासी नेत्र दिलेत, सगळे बघती दृश्य जगाला. सामान्य मानव केवळ बघतो, निरीक्षण दृष्टी नसते त्याला. निरीक्षण दृष्टी नसते त्याला. वरवर केवळ जग बघू नका, निसर्ग तर असे पाठशाळा. सूक्ष्मदृष्टीने निरीक्षण करा, बरेच मिळेल शिकण्याला, बरेच मिळेल शिकण्याला.
तेव्हा फक्त वरवरचं जग बघू नका. आपण डोळ्यांनी फक्त वरवरचं जग बघतो, पण कधीही खोलात जात नाही. आता बघा, जगदीशचंद्र बोस त्यांनी पण झाडं बघितली. आपण पण झाडं बघत असतो, पण जगदीशचंद्र बोसांनी त्या झाडाचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण करून त्यांनी शोध लावला की झाडामध्ये सुद्धा चैतन्य आहे, झाडामध्ये सुद्धा प्राण आहे. आता त्यांनी जर त्याचं निरीक्षण केलं नसतं झाडाचं, तर ते शोध लावू शकले असते का? आपण तर झाडं बरंच बघतो. न्यूटननी बघितलं की सफरचंद खाली पडत आहे. आपणही बघतो, सफरचंद खाली पडतात, आंबे खाली पडतात, हे सगळे पदार्थ खाली पडतात, ही सगळी फळं खाली पडतात, ही सगळी फळं खाली पडतात, आपण पण बघतो. पण आपल्या डोक्यामध्ये प्रकाश का पडत नाही? आपण निरीक्षण करत नाही. न्यूटन निरीक्षण केलं की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का नाही गेलं, आणि त्याने शोध लावला की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. बघा, निरीक्षण केल्यामुळे कितीतरी प्रकारचे शोध लागलेले आहे. लोकांनी बघितलं पक्षी उडत आहे, त्याने निरीक्षण केलं, पक्ष्याला पकडलं. हा पक्षी कसा उडतो? 2 पंख आहे, 1 शेपूट आहे. मग आपण उडण्याचं काहीतरी साधन शोधू शकतो आणि त्या पक्ष्याच्या उडण्याला बघून विमान तयार झालं, शोध लागला विमानाचा. बघा, ही आहे निरीक्षण शक्ती. म्हणजे या निसर्गाकडून आपण बरंच काही शिकू शकतो, पण आपल्यामध्ये निरीक्षण शक्ती पाहिजे. भगवान श्रीरामकृष्ण जायचे, सर्कस बघायला जायचे, काही बघायला जायचे, पण एवढं त्यांचं बारीक निरीक्षण असायचं की सर्कस बघून आल्यानंतर सर्कसमधले उदाहरणं ते लोकांना सांगायचे की तिथे मी बघितलं की एक मेमसाहेब घोड्यावर, धावत्या घोड्यावर एका पायावर उभी होती. किती कठीण होतं. तशा प्रकारे संसारात राहून भगवंताचा लाभ करून घेणंसुद्धा अवघड आहे. पण त्या मेमसाहेबांनी कितीतरी वर्ष अभ्यास केला असेल, तिला काही ते एकदम जमलं नाही. म्हणून तुम्ही संसारात राहा, पण मन भगवंताच्या चरणी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा, अभ्यास करा. म्हणजे बघा, तिथलं उदाहरण भगवान श्रीरामकृष्णांनी आध्यात्मिक जीवनामध्ये आणलेलं आहे. त्यांनी बऱ्याच काही गोष्टी बघितल्या आणि ते सगळं सूक्ष्म निरीक्षण करायचे आणि सूक्ष्म निरीक्षण करून ते उदाहरणं द्यायचे. म्हणजे बघा, किती त्यांना शिकायला मिळालं. ह्या लोकांना सांगू शकले ते. आपण सगळं बघतो, खूप छान होतं, खूप छान होतं, पण छान काय होतं हे आपल्याला कळत नाही. म्हणून वरवर बघू नका. आपण नुसतं वरवर बघतो, पण आपण बघत नाही की त्याच्या सूक्ष्म काय आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म काय आहे, त्या गोष्टीपासून आपण काय शिकू शकतो, आपण काय धडा घेऊ शकतो, आपण हे शिकू शकतो. पण आपल्याला शिकण्याची इच्छा नसते आणि एकतर आपले निरीक्षण करण्याची शक्ती नसते. निरीक्षणाने जे ज्ञान लाभते त्यालाच म्हणते उत्तम ज्ञान. पुस्तके वाचून पंडित होतो, वाढविते केवळ अभिमान. निरीक्षणामुळे जे ज्ञान होते तेच खरं ज्ञान आहे. आणि पुस्तकं वाचून जे ज्ञान होते त्यामुळे मनुष्य पंडित होऊ शकतो. तुम्ही लोकांना व्याख्यानं देऊ शकता, तुम्ही लोकांना सांगू शकता, तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या नाही त्यासुद्धा सांगू शकता. पण ते सगळं तुमचं ज्ञान पुस्तकी असते, तुम्हाला त्याचा अनुभव नसतो. तुम्ही पुस्तकामध्ये जर वाचलं असेल की गाईचं दूध काळं असते, काळ्या गाईचे दूध काळं असते, तुम्ही जर लोकांना सांगितलं की मी वाचलं पुस्तकात ते काळ्या गाईचं दूध काळं असते, पण ज्यानं दूध बघितलेलं आहे तुम्हाला नाही, हे चुकीचं आहे, सगळ्याच गायींचं दूध पांढरं असते. तुम्ही जे पुस्तकात वाचलेलं आहे ते चुकीचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, मी बघितलं आहे. म्हणजे बघा, बघण्यामध्ये, बघून शिकण्यामध्ये किती फरक आहे. स्वामीजी अमेरिकेमध्ये होते, चायनामध्ये होते, युरोपमध्ये होते, पण त्यांची दृष्टी किती सूक्ष्म होती.
ते बऱ्याच गोष्टी शिकले. त्यांची निरीक्षण शक्ती फार सूक्ष्म होती. ते चायनाला गेले, काही घंटेच राहिले तिथे ते. पण काही घंटे राहिल्यानंतर हाँगकाँगला काही घंटे होते. पण त्या काही घंट्यामध्ये त्यांनी जे काही बघितलं ते सगळं त्यांनी आपल्या मनामध्ये जमा करून ठेवलं की चायनीज लोक कसे असतात, ते वागतात कसे, त्यांची शरीरयष्टी कशी असते, हे सगळं त्यांनी निरीक्षण केलं. आणि त्यांच्या पत्रामध्ये संपूर्ण लिहिलेलं आहे की चायनीज लोक कसे असतात. म्हणजे त्या चायनीज लोकांचं त्यांनी निरीक्षण केलं. पाठीवर मुलं कशी बांधतात, बोटी कशा असतात, बोटीवरून ते कसे इकडून तिकडे जातात, हे सगळं स्वामीजींनी बारकाईने निरीक्षण केलं. त्यानंतर कॅन्टॉनला गेले. तिथे त्यांना बुद्धिस्ट मोनॅस्ट्री बघायची होती. तिथे त्यांना परमिशन नव्हते, पण त्यांनी मॅनेज केलं. आता त्यांना जायची गरज काय होती, पण ते आतमध्ये गेले. त्यांना तिथे संस्कृतमध्ये आणि बेंगॉलीमध्ये अनेक श्लोक बघायला मिळाले. त्यांना तिथे बुद्धाच्या मूर्त्या बघायला मिळाल्या. तेव्हा त्यांना कळलं की हा बुद्धिझम भगवान बुद्धाच्या काळात किती प्रचारित झाला होता, बुद्धिझमचा किती प्रचार आणि प्रसार झाला होता. म्हणजे त्यांना ऐतिहासिक ज्ञान प्राप्त झालं. ते काही नुसते बघायला गेले नाही. आपण नुसतं बघायला जातो, पण ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गेले की किती वर्षापूर्वीची हे मोनॅस्ट्री असेल, ही कुणी सुरू केलेली असेल, इथे भगवान बुद्धाचे भिक्षू कसे आलेले असेल. म्हणजे त्यांनी निरीक्षण केलं, त्याचं अध्ययन केलं, त्याचा इतिहास जाणून घेतला. त्यामुळे त्यांना ते ज्ञान झालं. स्वामीजी गोव्याला गेले. गोव्याला चर्चमध्ये राहिले. ते काही नुसते चर्च बघायला गेले नव्हते, तर ख्रिश्चॅनिटीचा इतिहास जाणून घेता यावा. तिथली सगळी पुस्तकं वाचली ख्रिश्चॅनिटीवरची. तिथल्या जे हे होते फादर होते, पाद्री होते, त्यांच्या जीवनाचं अध्ययन केलं. ही सगळी माहिती त्यांनी प्राप्त करून घेतली. म्हणजे हे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांच्याकडे होतं, म्हणून ते सगळ्या जगामध्ये लोकांना उत्तरं देऊ शकले. त्यांचं ज्ञान नुसतं पुस्तकी नव्हतं. ते सगळ्या भारत भ्रमण करत होते आणि सगळ्या भारत भ्रमण करून त्यांनी अनेक गोष्टीचा अनुभव घेतलेला होता. बुद्धिस्टिक जेवढे काही केव आहे त्या केव बघितल्या होत्या. आता कितीतरी ठिकाणी आहे आपण बघतो. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास केला त्यांनी, इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यानुसार त्यांनी आपले विचार मांडले. नुसतं पुस्तकी ज्ञान असतं तर त्यांचं कुणीही ऐकलं नसतं. त्यांनी प्रत्यक्ष भारत भ्रमण करून ज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणजे बघा, ही आहे निरीक्षण शक्ती. हे लोक नुसते वरवर आपल्यासारखे बघत नाही, ते प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करतात. आणि तुम्ही निरीक्षण करायला लागले की तुम्हाला कळतं. आता बघा ना, झाडाचं तुम्ही निरीक्षण करा, तुम्हाला कळतं की प्रत्येक झाडाचं फळ वेगवेगळं असतं, चव वेगवेगळी असते, साईज वेगवेगळी असते. त्यानंतर झाडाची उंची, त्याचा आकार, त्याचा शेप, म्हणजे हे सगळे झाडं काही सारखे नसतात. पण आपण कधी निरीक्षण करतो का? निरीक्षण करत नाही. जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला कळेल की झाडापासून किती गोष्टी आपल्याला मिळतात. फळं मिळतात, लाकूड मिळते, सावली मिळते. आता एवढ्या गोष्टी झाडं लोकांना देतात. मग आपण लोकांना दिलं पाहिजे. आपण काय देतो? म्हणजे आपण ह्या जगात बघतो की सूर्यप्रकाश देतो, नदी पाणी देते, झाडं सावली देतात, फळं देतात. हे आपण बघतो, पण त्यामधून काहीही शिकत नाही. कारण आपण कधी निरीक्षणच करत नाही की ह्या सगळ्या गोष्टींना या जगामध्ये काहीतरी महत्त्व आहे. झाडं काही नुसते तिथे लागलेले नाही आहे, त्यांच्या जीवनालाही काहीतरी महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून आपण या जगामध्ये शिकू शकतो. पण आपली निरीक्षण शक्ती कमी असल्यामुळे आपण निसर्गाकडून काहीही शिकत नाही. पूर्वी बघा, आश्रम जंगलामध्ये असायचे आणि जंगलामध्ये हे विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात राहून बऱ्याच काही गोष्टी शिकायचे.
त्यांना निसर्गासोबत राहून बरंच काही शिकायला मिळायचं. पण आजकाल आपल्याला तर निसर्ग काय आहे, जंगल काय आहे, पर्वत काय आहे, नद्या काय आहे हे कधी माहीतच नसते. टूर काढावा लागतो, टूर काढून जाऊन बघावं लागतं. आणि आपण जातो कशासाठी? मनोरंजन करण्यासाठी, मौज करण्यासाठी, शिकण्यासाठी जात नाही. आपण तिथे जाऊन काहीतरी शिकलं पाहिजे, इतिहास जाणून घेतला पाहिजे. ती शक्ती आपण गमावून बसलो आहे. म्हणून निरीक्षणाने जे ज्ञान लाभते त्यालाच म्हणती उत्तम ज्ञान. पुस्तके वाचून पंडित होतो, वाढविते केवळ अभिमान. एखाद्या मनुष्यानं कितीही पुस्तकं वाचलेली असेल, त्याचा अहंकार वाढतो, त्याचं ज्ञान वाढत नाही. एखाद्या मनुष्याला पोहायला येत नसेल, तो कसं पोहायचं यावर एक मोठा थेसिस लिहू शकतो, त्यावर PhD करू शकतो की कसं पोहलं पाहिजे. पण तो कधी पाण्यात उतरलाच नसेल तर त्याला पोहताच येणार नाही. मग त्या ज्ञानाचा उपयोग काय? पोथी पडपड जगमुआ, पंडित भया नकोय, 10 अक्षर प्रेम के पढेसो पंडित होय. इथे कबीरदास म्हणतात की पोथी वाचून वाचून आयुष्य गमावलं, पण शेवटी जीवनामध्ये काहीच आचरण केलं नाही. भगवंताविषयी बरेच ऐकलं, पोथ्या वाचल्या, ग्रंथ वाचले, शास्त्र वाचले, पण भगवंताविषयी हृदयामध्ये प्रेमच निर्माण झालं नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी वाचून उपयोग काय? आचरण झालं पाहिजे जीवनामध्ये, निरीक्षण केलं पाहिजे. भगवान श्री रामकृष्णांचं जीवन आपण वाचतो. त्यांचं जीवन वाचल्यानंतर बघा त्यांची प्रत्येक गोष्ट कशी आहे. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी अर्थ आहे. त्यांनी निरर्थक एकही काम केलेलं नाही. त्यांच्या प्रत्येक उदाहरणापासून आपण काहीतरी शिकू शकतो. त्यांच्या जीवनामधल्या प्रत्येक घटनेमधून आपण काहीतरी शिकू शकतो. पण आपल्यामध्ये ते निरीक्षण शक्ती पाहिजे ना. नाहीतर एखाद्या पोथीसारखं आपण वाचतो आणि विसरून जातो. पण त्यामध्ये जर आपण चिंतन केलं की भगवान श्री रामकृष्णाने असंच का केलं, त्या ठिकाणी आपण असतो जर आपण कसं वागलो असतो, हा जर आपण विचार केला तर आपल्याला कळेल की अरे यामध्ये किती गूढ अर्थ दडलेला आहे. बरेच उदाहरण आहे. आता आपल्याला काही तेवढ्या उदाहरणामध्ये जायची गरज नाही. पण त्यांच्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी लोकांना शिक्षण देण्याची पद्धती होती. त्यामधून लोकांना काहीतरी ते धडा देत होते. त्यांचं कोणतंही कर्म निरर्थक नव्हतं. हे त्यांच्या जीवनाचं निरीक्षण केल्याशिवाय, अध्ययन केल्याशिवाय, ध्यान केल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. आपण कितीही वेळा वाचलं तरी आपल्याला काहीही फायदा होणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये काहीही उतरणार नाही. तेव्हा बारीक निरीक्षण करा. तुम्ही जेव्हा एखाद्या साधूकडे जाता, त्याचं जीवन बघा, त्याचं निरीक्षण करा. तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो. भगवान श्रीरामकृष्ण लोकांना बघून सांगायचे. नरेंद्राला बघितल्याबरोबर म्हणाले की अरे एवढा सत्वगुणी मनुष्य कलकत्त्यात कसा काय जन्माला आला. त्याचे डोळे बघितले, त्याचे हात बघितले, त्याचं शरीर बघितलं, म्हणजे निरीक्षण केलं आणि लगेच त्याने सांगितलं की हा महापुरुष होणार आहे. एवढं त्यांचं बारीक निरीक्षण होतं. ते माणसाला बघितल्याबरोबर ओळखू शकत होते. त्याचे डोळे, त्याचे ओठ, त्याचे हात, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं बसणं, हे सगळं ते निरीक्षण करायचे आणि मग ठरवायचे की ही व्यक्ती चांगली की ही व्यक्ती वाईट. म्हणजे बघा निरीक्षण शक्तीला किती जीवनामध्ये महत्त्व आहे. आपण त्याला काही महत्त्वच देत नाही. चैतन्याने ओतप्रोत हे जग, बघण्यासी हवी सूक्ष्मदृष्टी. ईश्वर निर्मित सुंदर हे जग, तोच व्यापून असे ही सृष्टी. आता हे जग चैतन्यानं ओतप्रोत भरलेलं आहे आणि ह्या जगामध्ये भगवंत बसलेला आहे. ह्या निसर्गामध्ये भगवंतच आहे आणि तो तर एकदम सुंदर आहे. आता ह्या भगवंताच्या सृष्टीमध्ये एवढं सौंदर्य आहे. लोक हिमालयात का जातात, लोक काश्मीरला का जातात? कारण तिथे एवढं नैसर्गिक सौंदर्य आहे की मनुष्याला इतर गोष्टींचा विसर पडतो. भगवान श्री रामकृष्णांनी बघितलं
की काळे ढग आहे आणि त्या काळ्या ढगाच्या खालून बगड्यांची रांग उडत आहे. आता त्यांनी ते पांढरे बगळे बघितल्याबरोबर बघतच राहिले. आश्चर्य वाटलं आणि त्यांना समाधी लागली. म्हणजे बघा, जेव्हा आपण मन देऊन बघतो तेव्हा आपले विचार थांबतात, आपल्याला आश्चर्य वाटतं आणि मनुष्याला समाधीची अवस्था प्राप्त होते. स्वामीजी जेव्हा नागपूरवरून रायपूरला जात होते तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना एका ठिकाणी दिसले की 2 पहाडं आहेत आणि त्या 2 पहाडाच्यामध्ये मोठं मधमाशांचं पोळ आहे, एवढं मोठं की वरपासून खालपर्यंत. आणि नरेंद्र बघतच राहिला आणि बघता बघता समाधी लागली. म्हणजे ह्या जगामध्ये किती सौंदर्य आहे, पण आपण बघतो का? आपल्याला ती दृष्टी आहे का? ह्या लोकांना हे सौंदर्य बघून समाधी लागायची आणि आपण तर बघतो पण आपल्याला काहीही वाटत नाही, काही नवल वाटत नाही. आपण कितीतरी गोष्टी बघतो, आश्चर्यकारक गोष्टी बघतो, पण त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. पण हे लोक बघून समाधीमध्ये जायचे. म्हणून म्हटलं आहे की चैतन्याने ओतप्रोत हे जग. हे जग सगळं चैतन्यानं भरलेलं आहे. तो परमात्माच्या विविध रूपामध्ये नटलेला आहे. त्या परमात्म्याच्या सूक्ष्म रूपाला बघण्याची आपल्यामध्ये शक्ती पाहिजे. आपल्याला त्या भगवंताला बघता आलं पाहिजे. तो किती प्रकारच्या व्हेरायटी करतो. झाडामध्ये किती प्रकारची झाडं आहे, फुलामध्ये किती प्रकारचे फुलं आहे. म्हणजे एवढ्या जगामध्ये व्हेरायटी आहे, पण आपण कधी विचार करतो का की एवढ्या व्हेरायटी भगवंतांनी कशा केल्या असेल? 2 गोष्टी एकत्र मिळत नाही. 2 झाडं एकसारखे नसतात, 2 फुलं एकसारखे नसतात. म्हणजे ह्या जगामध्ये किती वैचित्र्य आहे, विविधता आहे. आणि ही सगळी विविधता आपल्याला बघून त्यापासून आनंद घेता येत नाही. आपण नेहमी दुःखीच असतो. एवढं सगळं सौंदर्यानं नटलेलं जग आपल्या भोवती आहे, आपण कधी आनंद घेतो का या गोष्टींचा? आपण कधीच आनंद घेत नाही. जन्मापासून मरेपर्यंत आपण दुःखामध्येच जीवन जगतो, पण अवतीभोवती एवढा आनंद आहे, पण आपला तो आनंद घेण्याची दृष्टी नाही आहे. त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी दुःखीच राहतो. तुम्ही हिमालयात जा की तुम्ही काश्मीरला जा, आनंद काय मिळत नाही, कारण ते बघण्याची दृष्टी कुठे आहे, निरीक्षण करण्याची दृष्टी कुठे आहे, हे जग विसरण्याची दृष्टी कुठे आहे. म्हणून चैतन्याने ओतप्रोत हे जग, बघण्यासी हवी सूक्ष्म दृष्टी. ईश्वर निर्मित सुंदर हे जग, तोच व्यापून असे सृष्टी. आता भगवंतच ही सगळी सृष्टी व्यापून आहे आणि तो तर सौंदर्याची खाण आहे. सत्यम शिवम सुंदरम. आता हे एवढं सुंदर जग भगवंताने बनवलेलं आहे. किती प्रकारच्या व्हेरायटी आहे, किती प्रकारच्या आकर्षक वस्तू आहे. आपण ते बघतो, आपल्याला मौज वाटते, मनोरंजन वाटते आणि बघितलं की सगळं विसरून जातो. पण बारकाईने निरीक्षण करत नाही आपण. जर आपण निरीक्षण केलं तर त्याच्या मागचं सत्य आपल्याला कळेल की हे कशामुळे झालं, का झालं, भगवंताने का केलं, याचा उद्देश काय, यापासून आपण काय शिकू शकतो. म्हणजे ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर बरेच काही धडे आपण शिकू शकतो. म्हणजे इतिहास पुस्तकात वाचण्यापेक्षा हे जग बघा. स्वामीजी काश्मीरला गेले, त्यांनी एक मंदिर बघितलं. ते म्हणाले की हे मंदिर 5000 वर्षापूर्वीचं आहे. तेव्हा अद्भुतांनी म्हणाले, तुला कसं कळलं? अरे म्हणे, तुला काही वाचता येत नाही, तू मूर्ख आहे, तुला काय सांगू मी, तुला कसं कळेल? तेव्हा अद्भुतांनी म्हणाले की माझ्यासारखा मूर्खाला तू समजून सांगू शकत नाही तर उपयोग काय? म्हणजे स्वामीजी अमेरिकेत गेले, स्वित्झर्लंडला गेले, पॅरिसला गेले, सगळीकडे गेले, पण ते नुसतं काही बघण्यासाठी गेले नाही. हे जे सौंदर्य आहे, भगवंताने निर्माण केलेलं सौंदर्य आहे, हे सौंदर्य बघून त्यांना समाधीची अवस्था प्राप्त व्हायची, त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती व्हायची. ते सगळं जग विसरून जायचे आणि त्यापासून त्यांना बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळायच्या. म्हणजे असते आपल्यासारखे काही टुरिस्ट म्हणून ते गेले नव्हते. आपण जातो, सगळं वरवर वरवर बघतो. आपण काशीला जातो, सगळं वरवर बघतो.
अरे काय आहे, इथे घाण आहे, तिथे घाण आहे, तिथे बैल आहे, तिथे गाई आहे. आता मोदींनी छान केलेलं आहे, नवीन नवीन कॅरिडॉर केलेलं आहे. पण पूर्वी सगळी घाण, आपण ती वरवरची घाणच बघतो. पण तिथे साक्षात शिवाचं अस्तित्व आहे. शिव विराजमान आहे, ते मुक्तिखंड आहे. तुम्ही थोडे जर अंतर्मुख झाले, थोडं ध्यान केलं, तर त्या जागेचं आध्यात्मिक महत्त्व तुम्हाला कळेल. ती आध्यात्मिक भूमी आहे. पण तुम्ही कधी ध्यान करत नाही. अशा ठिकाणी गेला तर ध्यान करायला पाहिजे, अंतर्मुख व्हायला पाहिजे, म्हणजे त्या जागेचं महत्त्व कळेल, ते की जागा किती आध्यात्मिक आहे. पण तुम्ही सगळं वरवर बघितलं आणि म्हटलं की काशीमध्ये काय आहे, काहीच नाही, सगळे घाणेरडं आहे, म्हणजे तुम्हाला काशीबद्दल जाऊनही काही कळलं नाही. तुम्ही काशीमध्ये गेला पण त्याचा तुम्हाला काहीच फायदा झाला नाही. तीर्थयात्रेला आपण गेलो तर आपली आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे, पण तिथे जाऊन आपण साधना केली तर त्या जागेचं महत्त्व कळेल ना. आपण साधनाच केली नाही, आपण सूक्ष्मदृष्टीनं बघितलंच नाही, आपण वरवर सगळं बघितलं, तर काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही कुठेही जा, काहीही फायदा नाही. सर्व काही मनावर आहे, सवय लावा निरीक्षणाची. निसर्गाचे पुस्तक वाचा, वृद्धी होईल येथे ज्ञानाची. वृद्धी होईल इथे ज्ञानाची. सर्व काही आपल्या मनावरच आहे. सवय लावा निरीक्षणाची, म्हणजे आता आपण नुसतं बघण्यासाठी जायचं नाही, आपण प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करायचं. जी कोणती गोष्ट बघितली असेल त्याचं निरीक्षण करायचं, सूक्ष्मदृष्टीनं बघायचं की हे झाड आहे, या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे, हे झाड इतर झाडांपासून कसं वेगळं आहे, याच्या फांद्या कशा आहे, त्या फांद्या खाली जातात की वर जातात, मग फांद्या खाली जात असेल तर काय कारण आहे. म्हणजे बरेच लोक निरीक्षण करतात, जे म्हणतात की ज्या झाडाच्या फांद्या अशा खाली जातात त्या जागी पाणी असते, तुम्ही विहीर खोदली तर पाणी लागते. ज्या झाडाच्या फांद्या अशा वर जातात त्या ठिकाणी पाणी मिळत नाही. म्हणजे हे त्यांना कसं कळलं, निरीक्षण करून. त्याने बघितलं की या झाडाच्या फांद्या जमिनीकडे लोंबलेल्या आहे, म्हणजे नक्कीच जमिनीमध्ये पाणी आहे म्हणून त्या अशा खाली आलेल्या आहे. ते विहीर खोदतात आणि त्यांना पाणी लागतं. म्हणजे अशा प्रकारे जर आपण निरीक्षण केलं तर या निसर्गाकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकता येण्यासारख्या आहे. पण आपण कधी प्रयत्न करतच नाही. आपण प्रयत्न केला तर बरंच काही शिकू शकतो. म्हणून सर्व काही मनावर आहे, सगळं काही आपल्या मनावरच आहे. नुसतं डोळ्यानं बघू नका, तर मनानं बघा. म्हणजे बघा आणि विचार करा, निरीक्षण करा, परीक्षण करा, जाणून घ्या, इतिहास जाणून घ्या, काय आपण शिकू शकतो हे जाणून घ्या. तेव्हा ते खरं बघणं आहे. डोळ्याने ते सारखंच दिसते, डोळ्याने सगळे सारखे दिसतात, आपल्याला काही फरक कळत नाही, सगळे माणसं सारखेच दिसतात. पण जेव्हा आपण निरीक्षण करतो, जेव्हा आपण परीक्षण करतो, तेव्हा कळतं की माणसामध्ये किती फरक असतो. एखादा माणूस तामसिक असतो तर एखादा सात्विक असतो. तर हे निरीक्षणामुळे कळते. तुम्ही वरवर बघितलं तर कळत नाही. तुम्ही एखादं नाणं घेतलं आणि वरवर बघितलं, तुम्हाला वाटलं की अरे हे सोन्याचं नाणं आहे. आता ते सोन्याचं नाणं आहे कारण त्याच्यावर सोन्याचं पॉलिश केलेलं आहे. तुम्ही सोन्याचं नाणं म्हणून ते खरेदी करता, 10,000 रुपये देऊन खरेदी करता, पण तुम्ही त्याचं निरीक्षण केलं का? जर तुम्ही दुकानामध्ये घेऊन गेले तर ते म्हणतील की अहो हे तर पितळचं आहे, सोन्याचे नाही आहे, वर पॉलिश लावलेलं आहे. तुमचे 10,000 रुपये गेले. तुम्ही नुसतं वरवरचा तो पिवळा कलर बघितला आणि सोन्याचं नाणं म्हणून विकत घेतलं, पण परीक्षण केलं नाही, त्यामुळे तुमची फसवणूक झाली. ते पितळेचं नाणं तुम्ही 10,000 रुपये देऊन खरेदी केलं, त्याची किंमत 10 रुपये आहे. म्हणजे बघा, वरवरच्या याच्यावर जाऊ नका. आजकाल आकर्षणं भरपूर आहे, फसण्याचे चान्सेस पण आहेत, लोक फसवतात सुद्धा. तेव्हा विश्वास ठेवू नका. पहिले शोधून काढा खरं की खोटं, आणि शोधून काढल्यानंतर मग तुम्ही त्या प्रकारे वागा. आणि त्यासाठी तुम्हाला ज्ञान पाहिजे.
थोडं तरी ज्ञान पाहिजे ना. तुम्ही एखादं नाणं घेता, तुम्हाला कळलं पाहिजे की सोन्याचं नाणं कसं असते आणि पितळचं कसं असते. हे ज्ञान तुम्हाला थोडं तरी पाहिजे, तेव्हा तुम्ही फसणार नाही. म्हणून पहिले ज्ञान प्राप्त करून घ्या. नुसतं बघू नका, निरीक्षण करा, फरक जाणून घ्या आणि मग चांगल्या आणि वाईटामधला फरक जाणून घेऊन जे काही चांगलं आहे तेच घ्या. आणि ते निरीक्षण केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला सगळे लोक काही काही लोक जर तुम्हाला खूप चांगले आहे म्हणून दाखवतील, जे काही वाईट लोक विकेड लोक असतात ते दाखवतात की ते खूप चांगले आहे, खूप धार्मिक आहे, आणि तुम्ही विश्वास ठेवता. तुम्ही कधी परीक्षा घेत नाही, त्या व्यक्तीला बघत नाही चांगल्या प्रकारे, वरवर बघता आणि शेवटी तो फसवतो. म्हणून निरीक्षण करणं फार आवश्यक आहे. नुसतं बघायचं नाही. सगळेच बघतात, पण आपण बघायचं नाही तर निरीक्षण करायचं, जाणून घ्यायचं, ज्ञान प्राप्त करायचं आणि त्याचा इतिहास जाणून घ्यायचा, त्याचे फायदे जाणून घ्यायचे आणि मग त्यानुसार आचरण करायचं. तरच आपलं जीवन यशस्वी होईल. शांतने स्थिर करून मनाला करावे निरीक्षण सर्व वस्तूंचे. विचार जेव्हा थांबतील मनाचे तेव्हा कळते स्वरूप जगाचे. आता इथे या श्लोकामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आता हे महापुरुष निरीक्षण करतात म्हणजे काय करतात? जेव्हा ते गोष्ट बघतात तेव्हा मनामध्ये कोणतेही विचार येऊ देत नाही. म्हणजे मन स्थिर झाल्याशिवाय तुम्हाला त्या वस्तूचं स्वरूप कळत नाही. तुम्ही जात असता पण तुमच्या मनामध्ये विचार सुरू असते. समोरून तुमचा मित्र आला, तो निघून गेला, तुम्हाला कळलंच नाही. तुमचे डोळे उघडे आहे पण तुमचं मन कुठे आहे? मनामध्ये दुसऱ्या चिंता सुरू आहे. तेव्हा तुम्हाला तो मित्र गेला तरी कळलं नाही. जर तुमचं मन तिथे असतं तर लगेच तुम्ही मित्राला ओळखलं असतं. अरे तुला ओळखलं मी, पण मन कुठे आहे? म्हणजे मनाच्या द्वारे आपण बघतो. तुम्ही मनाला पूर्ण रिकामं करा. जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट बघत असाल तेव्हा मनामध्ये एकही विचार येऊ देऊ नका. मनाच्या माध्यमातून बघू नका, डायरेक्टली आत्म्याच्या माध्यमातून बघा. मनाला बाजूला ठेवा, सगळे विचार काढून टाका. जेव्हा भगवान श्री रामकृष्णाने ते बगळे बघितले तेव्हा त्यांच्यामध्ये काहीच विचार नव्हते, फक्त बगळे. आणि जसे विचार बंद झाले तशी समाधी लागली. हे विचारच आपल्या मार्गातला अडथळा आहे. आपण सगळं बघत असतो पण आपल्या मनामध्ये विचार सुरू असते, म्हणून समोरचं सौंदर्य आपल्याला दिसत नाही, त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही. सौंदर्य आहे पण तुम्ही तुमच्या जगामध्ये आहात. हे बाहेरचं जग तुम्हाला कसं दिसेल? तुमच्या मनामध्ये तुम्ही जग निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही त्या जगाचाच विचार करत आहात. आजूबाजूला काय आहे याचं तुम्हाला ज्ञानच नाही. तेव्हा तुम्हाला जर खरा आनंद घ्यायचा असेल, निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर मनातले विचार बिलकुल थांबवा. मनाद्वारे बघू नका. जेव्हा मन थांबेल तेव्हा समोरच्या वस्तूचं स्वरूप तुम्हाला कळेल की अरे भगवंत सगळीकडे आहे. पण जोपर्यंत मन चंचल आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही भगवंत कणाकणामध्ये आहे हा अनुभव तुम्हाला कधीच येणार नाही. कारण तुम्ही तुमच्याच जगामध्ये आहात. हे तर भगवंताचं जग आहे, पण या भगवंताच्या जगात तुम्हाला आनंद घेता येत नाही, कारण तुमच्या मनामध्ये तुमच्याच जगाविषयी विचार सुरू असतात. एवढं सुंदर हिमालय आहे, काश्मीर आहे, एवढ्या चांगल्या चांगल्या जागा आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत, पण तिथे जाऊनसुद्धा तुम्ही आनंद घेत नाही, कारण तुम्ही तुमच्या मनामध्ये विचारच सुरू असतात. सगळे घरचे संसाराचे विचार सुरू असतात. त्या गोष्टीचा आनंद मिळेल कसा? पहिले सगळे विचार बाजूला काढा आणि मग बघा आणि मग तुम्हाला किती आनंद मिळेल. म्हणून शांतीने स्थिर करून मनाला, शांत आणि स्थिर करून मनाला करावे निरीक्षण सर्व वस्तूंचे. विचार जेव्हा थांबतील मनाचे तेव्हा कळते स्वरूप जगाचे. मनामधले विचार जेव्हा पूर्णपणे थांबतात तेव्हा या जगाचं खरं स्वरूप आपल्याला कळतं.
तेव्हा मनुष्याला समाधीची अवस्था प्राप्त होते, त्याचे सगळे विचार बंद होतात. म्हणून साधू संत महात्मे हे हिमालयात का जातात? कारण ते दृश्य बघितल्यानंतर, तो विशाल हिमालय ते सगळं बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचारच येत नाही. ह्या जगाविषयीचे विचार सगळे गळून पडतात. कारण एवढं उदात्त, एवढं सौंदर्य, ते सगळं बघून माणसाचं मन खूप उच्च स्तरावर जातं. त्याचं मन कधी खाली येत नाही. या जगाविषयी त्याच्या मनामध्ये विचारच येऊ शकत नाही. तो एका आध्यात्मिक जगामध्ये असतो. त्यामुळे त्याचं मन सहज एकाग्र होतं आणि त्याला समाधी प्राप्त होते. म्हणून तर लोक ध्यानासाठी प्रेक्षणीय स्थळं निवडतात. ते का हिमालयात जातात, ते का जंगलात जातात? कारण सभोवती नेचर आहे आणि त्याचं सौंदर्य आहे. ते सौंदर्य बघूनच त्यांचं मन एकाग्र होतं. त्यांना विशेष प्रयत्न करावे लागत नाही आणि शेवटी त्यांना ती समाधीची अवस्था प्राप्त होते. म्हणून ही निरीक्षण शक्ती वाढवा. ही वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी उपाय सांगितला आहे की मनाला विचार शून्य करून बघा. तुमच्या मनामध्ये जर विचार सुरू असेल तर तुम्ही बाहेरचं काहीच एन्जॉय करू शकणार नाही. बाहेरच्या जगाचा तुम्ही आनंदच घेऊ शकणार नाही. कारण तुम्ही तुमच्याच जगामध्ये आहात. तेव्हा पहिले तुमचं अंतर्जग बंद करा. तुमच्या मनाचे विचार थांबवा. हे बाहेरच्या जगाचं सौंदर्य बघा. मग तुम्हाला हे जग आनंदमय दिसेल. मग हे जग दुःखाचं राहणार नाही. सगळीकडे आनंदच आनंद तुम्हाला दिसेल. हे सगळं जग आनंदानं भरलेलं आहे याचा तुम्हाला अनुभव येईल. कारण तो भगवंतच, आनंदस्वरूप भगवंत सगळीकडे विराजमान आहे, सगळ्यामध्ये विराजमान आहे, कणाकणामध्ये आहे. ती बघण्याची दृष्टी आपल्यामध्ये नाही. ती निरीक्षण शक्ती किंवा ती सूक्ष्मदृष्टी आपल्याकडे नसल्यामुळे आपण स्थूल गोष्टी बघतो, पण ह्या गोष्टीपासून आपण दूर राहतो. म्हणून जर या जगाचा आनंद घ्यायचा असेल तर निरीक्षण शक्ती वाढवा. मन सूक्ष्म करा. विचाराला बंद करा. मन स्थिर आणि शांत करा. चंचलता सोडून द्या आणि मग जगाला बघा. बघा तुम्हाला किती आनंद मिळेल ते. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. त्याची असे उत्तम ज्ञान, जग बघण्यासी नेत्र दिलेत, सगळे बघती दृश्य जगाला. सामान्य मानव केवळ बघतो, निरीक्षण दृष्टी नसते त्याला. वरवर केवळ जग बघू नका, निसर्ग तर असे पाठशाला. सूक्ष्मदृष्टीने निरीक्षण करा, बरेच मिळेल शिकण्याला. निरीक्षणाने जे ज्ञान लाभते, त्यालाच म्हणती उत्तम ज्ञान. पुस्तके वाचून पंडित होतो, वाढविते केवळ अभिमान. चैतन्याने ओतप्रोत हे जग, बघण्यासी हवी सूक्ष्मदृष्टी. ईश्वर निर्मित सुंदर हे जग, तोच व्यापून असे ही सृष्टी. सर्व काही मनावर आहे, सवय लावा निरीक्षणाची. निसर्गाचे पुस्तक वाचा, वृद्धी होईल येथे ज्ञानाची. शांत निस्थिर करुण मनाला, करावे निरीक्षण सर्व वस्तूंचे. विचार जेव्हा थांबतील मनाचे, तेव्हा कळते स्वरूप जगाचे. तेव्हा कळते स्वरूप जगाचे. तर आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार. धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.